नाव संतोष देशमुख साहेबाचं घ्यायचं, यालाच मंत्री करा त्याचंच मंत्रीपद काढा, यालाच पालकमंत्री करा त्यालाच पालकमंत्री करा, की आता जरांगे पाटलांना मोडून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांची सुपारी नक्की सुरेश धसनी घेतलेली आहे. संतोष देशमुख साहेबाचं राजकारण करायचं पाप दस साहेब करायला लागलेत आणि जरांगे पाटील साहेबांचं जे मराठा चळवळ आहे ती मोडून त्यांना मराठ्यांचं नेता व्हायचंय. मराठा समाजाचा फक्त आणि फक्त वापर करण्याचं पाप आतापर्यंत आदरणीय दस साहेबांनी केलेलं आहे. करायचं आता असा दबाव चालू आहे अधिकाऱ्यांना शिवाय द्यायच्या, कोणाचाच ऐकायचं नाही, फक्त सूर्यदत्तचाच ऐकायचं. कोणी फोन केला तरी कोणाचं कामच करायचं नाही. म्हणजे नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत. मी विशाल पडे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या घटनेवरती सुरेश धस हे प्रचंड आक्रमक झालेले दिसतात. तुम्ही रोज त्यांना बघताय आणि ऐकताय. पण सुरेश धस यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघातला एक व्यक्ती 2 दिवसापूर्वी उभा राहिला. त्यांचा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. राम खाडे असं त्यांचं नाव. सुरेश धस यांचे मतदारसंघातले कट्टर विरोधक. त्यांची नेमकी चर्चा का आहे, सुरेश धसांवर त्यांचे आरोप काय आहेत, ते अचानक का मध्येच उठलेत, सुरेश धस ॲक्टिव्ह झाल्यामुळे ते सुद्धा पुन्हा ॲक्टिव्ह झालेत का, अनेक गोष्टी आहेत. मी राम खाडे यांच्यासोबत स्वतः बोलणार आहे. ते माझ्यासोबत आत्ता आहेत. तुमचं स्वागत आहे. सुरेश धस यांच्या विरोधात तुमचा एक व्हिडिओ मी पाहिला 2 दिवसापूर्वी. सुरेश धस एका संवेदनशील प्रकरणावरती आत्ता बाजू लावून धरतायत, सभागृहात बोलतायत. तुम्ही पुन्हा आरोप करण्याचं नेमकं कारण काय? नाही, सुरेश धस साहेब आमच्या मतदारसंघाचे नवीनच आता आमदार झालेले आहेत. तिथून मागे त्यांनी 15 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे. विधान परिषदेमध्ये मागे ते 6 वर्ष होते. माझं असं मत आहे की इतक्या अनुभवी आणि इतक्या वर्षे सभागृहात कायदा बनवणाऱ्या सभागृहात काम केल्याच्या नंतर लोकप्रतिनिधींनी सिनियर मनुष्याने थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे ना बोलताना. मला बोलायचं म्हणजे मी तर अनेक वर्षापासून देवस्थान इनाम जमिनी असेल, मुंबई बँक असेल किंवा कोणावर बी अन्याय जर झाला, तो कोणत्या जाती धर्माचा आहे मी त्याचा कधीच विचार केला नाही. मी त्याच्या मागे उभं राहायचं काम प्रामाणिक आत्तापर्यंत करत आलेलो आहे. परंतु आता या 7-8 महिन्यामध्ये मी या गोष्टीला सगळ्या कंटाळलो होतो. कारण की लोकसभेमध्ये मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या, जयंतराव पाटील साहेबांच्या आदेशानुसार मी बजरंग सोनवणे साहेबाचं काम केलं आणि ते निवडूनही आले. दरम्यानच्या काळात मी विधानसभेचं तिकीट मागत होतो. आदरणीय आमच्या पवार साहेबांनी पक्षाने आम्हाला डावलण्यात आलं, तरी पण आम्ही पक्षाचं प्रामाणिक काम करत राहिलो. त्या विधानसभेमध्ये चळवळीत सुरेश धस साहेबांना एवढं मोठं बहुमत दिलं, ते निवडून आले. त्यांनी मतदारसंघात विकासाच्या कामावर बोलावं ना. सभागृहात कुठलाच मतदारसंघाचा विषय नाही. उठून सुटून ठीक आहे. माझं असं मत आहे की संतोष देशमुख साहेबांची हत्या झाली पवन चक्क्याच्या माध्यमातून, अतिशय निगरून ती हत्या झालेली आणि आपण त्या कुटुंबाला काय मदत करू शकतो, त्या संतोष देशमुख साहेबांना काय न्याय देऊ शकतो, त्या आरोपीला आपण काय शिक्षा देऊ शकतो, ते आरोपी कसे अटक करता येतील, त्याच्यात काय चौकशी लावल्याच्या नंतर ते पारदर्शक त्याची चौकशी होईल, याच्यावर बोलण्याच्या ऐवजी नाव संतोष देशमुख साहेबाचं घ्यायचं, यालाच मंत्री करा त्याचंच मंत्रीपद काढा, यालाच पालकमंत्री करा त्यालाच पालकमंत्री करा. अरे बाबा, हे इथपर्यंत बी ठीक होतं. तरी सुद्धा मी आपला शांत. पण ते ज्यावेळेस त्यांनी आष्टीमध्ये आले, त्यांनी पत्रकारांना बी आरेरावीची भाषा वापरली, बिंदू नामावलीवर बोलली. म्हणजे जातीचं राजकारण करण्याची ज्यावेळेस सुरेश धसला जाग आली, कारण की त्यावेळेस असं मला वाटलं की आता जरांगे पाटलांना मोडून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांची सुपारी नक्की सुरेश धसनी घेतलेली आहे आणि जरांगे पाटील साहेबांचा पूर्ण वर्चस्व, त्यांचा चष्मा कमी करण्यासाठी ही सुरेश धस साहेबांची चाल दिसते, असं मला त्याच्यात स्पष्ट दिसलं. आणि त्याच्यामुळं मी म्हणलं अरे बाबा, कसं मी जसं चळवळीत काम करतो तसं जरांगे पाटील साहेबासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला मराठा समाजाचा एक सीधा साधा तरुण पुढं आला. 1.5-2 वर्ष झालं तो समाजासाठी एवढी चळवळ करतोय आणि त्यांना येड्यात काढण्यासाठी, त्यांना मोडून काढण्यासाठी जातीवाद केल्याचं दाखवायचं ना आपला राजकीय स्वार्थ भागून घ्यायचं, हे जी पाप
किंवा ही जी शक्कल सुरेश धसला अनेक दिवसापासून सुचती ना, ही त्यांनी करू नये. त्यांनी कुठल्या समाजाला वेठीशी धरू नये, कुठल्या कार्यकर्त्याला धरू नये. त्यांनी त्यांचं काम करावं. आमचं काहीच म्हणणं नाही. देवस्थान इनाम जमिनीमध्ये त्यांच्यावर मी आरोप केले, त्यांच्यावर मी गुन्हे दाखल केले, त्यांच्या पत्नीवर केले, त्यांचे बंधू बी त्याच्यामध्ये आहेत. तरी इतक्या दिवस झालं ते आरोपी असून त्यांना अटक करा म्हणून मी काही दिवस चळवळ केली. म्हणलं सरकार आहे, देवेंद्र भाऊ बी त्याच्यात लक्ष देणार. मला कुठलं राजकीय पाठबळ मिळणार. न्याय व्यवस्थेमध्ये लढण्यासाठी पैसा लागतो. मी अत्यंत गरीब माणूस आहे. मी माझ्या परिस्थितीनुसार मी न्याय व्यवस्थेमध्ये लढत राहतो. त्यामुळे मी थकलो होतो. मी म्हणायचो नको आता हे आपण कुठंतरी दंबानी चालू, याच्यात काय न्याय देवता न्याय देईन त्या पद्धतीने काम करू. परंतु त्यांची जी वागण्याची पद्धत आहे, मतदारावर प्रेशर करणं, कार्यकर्त्यावर प्रेशर करणं, मतदारसंघात अधिकारी कर्मचाऱ्याला भयभीत करणं, त्यांनी ती पद्धत जुनीच चालू केली परत. अरे म्हणजे असं नाहीये. तुम्ही लोकांनी तुम्हाला जी मतं दिलेली हे मतदारसंघातल्या विकासासाठी, चांगल्या कामासाठी कधीही आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू. आमचं काही म्हणणं नाही. आता त्यांना नक्कीच मी अचानक प्रेस घेतली, म्हणजे प्रेस बी घेतली नाही, मी एक हिडिओ केला, मला ते राहवलं नाही. मला कधीही समाजात किंवा कुठल्याही माणसाने समाजात प्रेशर, पब्लिकला टेन्शन दिलं की मला टेन्शन येतं. त्यामुळे पब्लिकमध्ये आता समजा मी काल परवा बोललो, तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यात काही लोकांना म्हणजे दुःख न झालं, त्याच्यात दुःख झालं की बाबा रामखडे आत्ताच का बोलले. अरे बाबा मी गेले 23 वर्ष झालं बोलतोय. या देवस्थान इनाम जमिनीच्या माध्यमातून मी आझाद मैदानावर 5 दिवसाचं उपोषण केलं, आमरण उपोषण केलं. मी अनेक वेळेस न्यायालयात गेलोय, मी रस्त्यावर लढतोय, मी कायम चळवळीत काम करतोय. माझ्यावर जातीचा किंवा असा कसला ब्लेम करणं हे सपशेल चुकीचं आहे. मी फक्त याच्यासाठी बोललेलो आहे की मतदारसंघामध्ये जे त्यांनी टेन्शन द्यायचं काम चालू होतं, मतदारसंघात पब्लिकला भयभीत करण्याचं जे काम चाललं होतं, तो मला राग. संतोष देशमुख साहेबाचं राजकारण करायचं पाप दस साहेब करायला लागलेत. आणि जरांगे पाटील साहेबांचं जे मराठा चळवळ आहे ती मोडून त्यांना मराठ्यांचं नेता व्हायचंय, याच्यासाठी जरांगे पाटलांना ते निपक्षपाती काम करणारा माणूस आहे, स्वच्छ आहे. त्यांच्यावर कोण आरोप करीन का? कारण की समाज त्यांच्या मागे उभा राहिला. समाज एक गठ्ठा करण्याचं काम जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं. परंतु देवेंद्र फडणवीस भाऊची सुपारी घेऊन सुरेश धसांना जरांगे पाटलाचं सगळं साम्राज्य मोडून स्वतःला मराठ्यांचा नेता व्हायचंय म्हणून ओबीसीला शिव्या द्यायच्या, म्हणून ओबीसीच्या लोकांना, नेत्या लोकांना त्रास द्यायचा, हे त्यांनी करू नये. माझं धनंजय मुंडे असतील, वाल्मिक कराड असतील किंवा पंकजाताई असतील, मी त्या पक्षातही नाही, माझा त्यांचा काही संबंध नाही. कारण की मी पतिव्रतासारखं माझं काम आहे. मी शरद पवार साहेब माझे नेते आहेत, जयंतराव पाटील साहेब माझे नेते आहेत. माझ्यासाठी त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीत माझ्यावर त्यांनी उपकार केलेले आहेत, मला सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे माझे नेते तेच आहेत आणि मी तिथंच प्रामाणिक काम करणार आहे. मला कुणी जर म्हणत असेल की बाबा रामखाडेंनी कुणाची सुपारी घेतली, कुणाच्या सांगण्याहून केलं, हे सपशेल चुकीचं आहे. मी कधीच कोणाच्या सांगण्याहून कसलं बाईट बी देत नाही, मुलाखत देत नाही, कुठली तक्रार करत नाही. तो देवस्थानच्या जमिनीचा विषय आताच नाहीये, त्याच्यावर आपण हवं तर नंतर शेवटी बोलू. पण आताचा विषय त्या बीडच्या प्रकरणाचा आहे, ज्याच्यामुळे सुरेश धस आक्रमक आहेत. धनंजय मुंडेंशी तुमचं जमत नाही. सुरेश धस भले तुमचे विरोधक असले तरी ते एका संवेदनशील प्रकरणावरती बोलतायत. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? सुरेश धस एखादा मुद्दा लावून धरतायत, तर मग तुम्हाला काय अडचण? तुम्ही आत्ताच का पुढे आलात? नाही, मी आत्ताच नाही, मी अनेक दिवसापासून. आता आदरणीय पवार साहेब संतोष देशमुख साहेबांच्या कुटुंबाच्या सांत्वन करायला आले होते, तर आम्ही तिथं होतो. ती परिस्थिती अत्यंत भयानक आहे साहेब. इतकी वाईट वेळ कोणत्याच कुटुंबावर, कोणत्याच व्यक्ती येऊ नये. कारण की ती जी हत्या झालेली ती निगरून झालेली, आणि अशी हत्या असं कुठंच असं घडू नये. ते जी बोलतायत त्याच्याबद्दल, संतोष देशमुख साहेबाबद्दल बोलतात, त्यात माझं काहीच म्हणणं नाही. ते बोलले पाहिजे, ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु ते बाजूला सोडायचं. तसंच की मी परवाच्या बी व्हिडिओमध्ये म्हणलं की देवस्थान इनाम जमिनीचे मी आरोप केले. चौकशी अधिकारी अंबाजोगाईचे ॲडिशनल कलेक्टर आणि बीडचे ॲडिशनल कलेक्टर ठोंबरे साहेब, ते काय त्यांचं ऐकनात. मग त्यांनी मराठा मोर्चा काढला. कलेक्टर ऑफिसवर मराठा मोर्चाशिवाय ते तुषार ठोंबरे साहेब अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना, का तर त्यांनी त्यांच्या विरोधात काही वेडं वाकडं देऊ नये, चौकशी करू नये म्हणून त्यांना शिवाय. मराठा समाजाचा
फक्त आणि फक्त वापर करण्याचं पाप आतापर्यंत आदरणीय दस साहेबांनी केलेलं आहे. हे मी अनेक गोष्टी समोर पब्लिक समोर येऊन उदाहरण माणसं समोर ठेवून दाखवू शकतो. कारण की त्यांना कधीच मराठा समाजातला माणूस मोठा झालेला खपतच नाही. ते आज कोणाला त्रास देते? त्यांचं आज काय चाललंय? कित्येक लोकांच्या मराठा समाजांच्या जमिनी लाटणं, कित्येक लोकांना त्रास देण्याचं पाप आज दस साहेब करतायत ना. आता मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या बाबतीत ते तिकडं ते त्या ट्रस्टीचे म्हणले आता ते ट्रस्टीचे किती पैसे खावात, किती त्या देवाला लुटावा, काही मर्यादा असल्या पाहिजेत ना. आमचं पिंपळेश्वर देवाची तर जमीन अख्खी ताब्यातच आहे त्यांच्या. तिथं ट्रस्टीचे अध्यक्ष झाले, जुने सगळे ट्रस्टी हाकून दिले, ते अध्यक्ष झाले, जमीन ताब्यात. तिथं हायस्कूल बी बांधलंय, तिथं तालीम बांधली. म्हणजे तुम्ही फक्त देवाच्या आणि धर्माच्या जमिनी लाटायला आणि त्याचा फायदा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत का? एखाद्या गरिबांनी जर ताबा घेतला तर जमन का? एखाद्या एका गुंठ्यावर जर त्यांनी काही केलं तर त्याचं एका मिनिटात त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, त्याचं ते अतिक्रमण पाडलं जातं. ह्यांचं का पाडलं जात नाही? यांचे वर का कारवाई होत नाही? तर हे सगळं झाकायचं जे पाप आहे ते या राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांच्या माध्यमातून होतं. आणि आता जे चालू आहे, आता मला काल परवा असं कळलं की जे दादेगाव खटल्यातले जे गुन्हेगार होते त्या हत्यातले, ते गुन्हेगार ते आरोपी सुरेश दस साहेबांच्या घरी बसलेले आहेत. हे का बसलेले? ते कशासाठी बसलेत? अजून त्यांना कोणाचा खून करायचा आहे का? अजून कोणी रामखाडेने आरोप उठवला म्हणून अजून रामखाडेवर हल्ले करायचेत का? किंवा नेमके हे गुंड सुरेश दसला लागतेत कशासाठी? म्हणजे त्यांनी केलं ते आपलं ते बाबून दुसऱ्याचं ती कार्ट. ही जी पद्धत दस साहेबाची ही चुकीची आहे ना. आमचे ते साहेबराव धुमाळ म्हणून शनी ते आमच्या आष्टीचे प्रथम नागरिक होते, ते सरपंच होते. त्यांच्या मुलांनी आयुष्यभर त्यांच्या बरोबर काम केलं. दस साहेबांना आमदार होण्यासाठी त्या साहेबराव मामांनी सुद्धा धुमाळनी मदत केलेली आणि त्यांच्या मुलाला बरोबर असताना त्यांची जमीन लाटली. एका मुस्लिम कार्यकर्त्याच्या नाव केली, त्याची प्लॉटिंग करून विकायचं काम चालू आहे. त्याचं घर पाडलं जीसीपी नेऊन. तो खायला मोतले असतो माणूस, तो गणेश धुमाळ म्हणून शनी. अहो कित्येक मराठा समाजाची अशी उदाहरणं देऊ शकतो. अहो लॉकडाऊन मध्ये कोविडचं निमित्त करून त्यांनी अनेक लोकांना कोविड सेंटरच्या माध्यमातून किती त्रास दिला, किती लोकांचे जीव गेलेले आहेत. त्यांनी रेमडेसिवीर कसे विकलेले आहेत, किती पैसे घेतले, माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे. अहो तुमचा ह्या हवा आहे ना समाजापुढे, मी लय स्वच्छ आहे, मी लय धुतलेला आहे, हे कधी होऊच शकत नाही. तुम्ही जे वागलेलं आहे, तुम्ही ऐतून मागे जे केलेलं आहे ते पाप तुमचं धुवून येण्यासारखं नाहीये. आणि तुम्ही उगची आवा आणून पब्लिकला भयभीत करायचं पाप करू नका. तुम्ही चांगलं काम करा. तुम्हाला एवढं मोठं लोकमत लोकांनी दिलेलं आहे, एवढ्या मोठ्या मताने तुम्ही निवडून आलेला आहेत. तुम्ही चांगलं काम करा. चांगल्या कामासाठी हा रामखाडे तुमचं कधी कौतुक करेल. आणि मला त्याची खात्री आहे की सुरेश दस दुसरी जर बाजू बघितली तर ते त्यांच्याकडे निधी खिचून आणायचा, त्यांचं ते सगळ्या कला आहेत त्यांच्या, कष्ट करण्याची त्यांच्याकडे कला आहे. परंतु आपलं ते बाबून दुसऱ्याचं ती कार्ट नाही केलं पाहिजे. आपण स्वच्छ आहेत का? आपण कुणावर आरोप करणे इतके पारदर्शक आहेत का? आपण तितक्या पद्धतीने आतापर्यंत समाजात वागलेल्या आहेत तर अजिबात नाही. त्यांनी आता दूध संघासन प्रायव्हेट करून घेतलंय, मार्केट कमी. अहो आता कित्येक असे उदाहरणं आहेत, कित्येक अशा गोष्टी आहेत की त्यांना फक्त त्यांनीच करायचं. आता असा दबाव चालू आहे, अधिकाऱ्यांना शिवाय द्यायच्या, कोणाचाच ऐकायचं नाही, फक्त सूर्यदत्तचाच ऐकायचं. कोणी फोन केला तरी कोणाचा कामच करायचं नाही. म्हणजे यांना असं वाटतं आमदार झालं की सगळा मतदारसंघ यांच्या नावावरच करून द्यायचा, ह्यांनी सगळं करायचं, दुसऱ्यांनी कुणी काही करायचंच नाही. असं चालत नसतं. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही आता मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत, सगळ्यांचेच आहेत. आणि सगळ्यांनी ज्याला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अधिकार दिलेला आहे, सगळ्यांचे अधिकार सगळ्यांनी वापरले पाहिजेत. आणि घटनेला धरून तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे. तुम्हाला कुणालाही धमकायचा, कुणाचंही तो हल्ले करायचा, कुणाचा खून करायचा अधिकार तुम्हालाही कोणी दिलेला नाही. सुरेश दस यांचा जो एक आरोप आहे त्याच्यावर मला आता मी शेवटचाच प्रश्न तुम्हाला विचारतोय. सुरेश दस यांचा जो आरोप आहे की बीडचा बिहार झाला गेल्या 2.5-3 वर्षात धनंजय मुंडेंच्या काळात. तुम्ही सुद्धा धनंजय मुंडेंचे विरोधक आहेत आणि सुरेश दस यांचे पण विरोधक आहेत. मला याच्यावर एक तुमची प्रतिक्रिया हवी आहे. आणि सुरेश दस पण राज्यमंत्री होते, त्या काळात जिल्ह्याची परिस्थिती कशी होती? नाही, सुरेश दस राज्यमंत्री असतानाच दादेगावचा आदिवासी समाजाची
पवन चक्क्याच्या माध्यमातूनच हत्या झालेली आहे. आणि आत्ता म्हणजे एक वर्ष नाही झालं अजून त्या वाळूंच्या प्रकरणात एक भूसंपादित क्षेत्र आदिवासी समाजाची महिला विवस्त्र केली. त्यांची महिला ती गाडीतली मका खाली उतरी ती आणि पोलिसांनी चार्जशीटमध्ये सुरेश धसांची पत्नी तिथं उपस्थितच नव्हती म्हणून शनी तिला निकाली काढले. म्हणजे तुम्ही तिथं स्वतः जाता, तुम्ही तिथं भांडता, तुमचा हिडिवे, आणि पोलिसांनी तपास काय करायचा की चार्जशीटमध्ये प्राजक्ता दसताई तिथं नव्हत्याच. असं कसं होऊ शकतं? हे कोण करतंय? कुणाचा दबाव आहे याला? त्याची सुद्धा पोलिसांनी परत इन्क्वायरी केली पाहिजे, त्यांच्यावर चार्जशीट दाखल केलं पाहिजे. कारण की मी अनेक वर्षापासून जिल्हा पोलीस प्रशासनाला बोलतो आणि आमच्या पोलीस प्रशासनाला विनंती करत असतो, काळ सोकू देऊ नका. काळ सोकला की पब्लिकला त्रास होतो, पब्लिकला त्रास झाला की तो प्रशासनापर्यंत येतो. तसं जर पाहिलं तर आता परभणीची सुद्धा जी घटना आहे, तो दलित कुटुंबातला माणूस, तो पोलिसांनी त्याची हत्याच केलेली ना. मग परभणीचा मॅटरवर का बोलत नाहीत? परभणीच्या मॅटरला का एवढी पारुप्त विषय येत नाही, मोठा विषय का होत नाही? त्याचा विस्तार का नाही होत? तर हे जातीचं राजकारण आमच्याकडे जे चालू झालेलं आहे हे थांबलं पाहिजे. आमच्याकडे गुन्ह्या गोविंदाने सगळे लोक नांदणार आहेत. आणि मी तर कधी आयुष्यात कसल्याच बाबतीत जातीवाद केलेला नाही. लोकांना असं वाटतं की इकडं मॅनेज आहे तिकडं, अजिबात नाही. मी कधीही कुणाला भेटलेलो नाही. मला आत्ता हे बोलायसाठी कुणी फोनही केलेला नाही. मी रामखाडे, मला कोणी सांगायची गरज नाही. मला कळतं मतदारसंघातले अत्यंत चांगले माणसं, हुशार माणसं मराठा समाजातले मला 2 दिवस सांगत होते की भाऊ हे काहीतरी वेगळं चाललंय, इथं काहीतरी थांबलं पाहिजे. मतदारसंघातले पब्लिक भयभीत होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी ते परवाचा जो व्हिडिओ केला त्याच्यासाठी केला. मला संतोष देशमुख साहेबांच्या हत्येच्या बाबतीत अत्यंत हृदयापासून असं वाटतं की त्यातली निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे आणि ते मूळ आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण धस साहेबासारखं राजकारण मला त्याच्यात करायचं नाही. अनेक लोक संतोष देशमुख साहेबांची हत्या समोर ठेवून त्याच्यात वेगवेगळा विचार करतात, मला तो करायचा नाही. कारण की मी त्या पद्धतीने कधीच राजकारण केलेलं नाही. मला अजूनही धस साहेबाला माझी विनंती आहे, आज मी पहिल्यांदा त्यांना विनंती करतो की तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुम्ही जर चांगले वागले तर तुम्हाला लोक अजूनही डोक्यावर घेत राहतील. पण तुमची जी पद्धत आहे लोकांना दबाव टाकून राजकारण करायची, लोकांना दहशत निर्माण करून राजकारण करायची, आणि तुमचं जे चाललंय ना की हे सगळं प्रशासन दबावात घ्यायचं आणि स्वतःच सगळं खायचं, तसं होणार नाही. दस साहेब तुम्हाला भ्रष्टाचार 1 रुपयाचा करूनच देणार नाही रामखाडे. आता पुढच्या 2 महिन्यामध्ये मी जलजीवन असन, अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील, माझ्याकडून गावगाव आलेले आहेत. तुमच्या घरात डायरेक्ट पैसे आलेले आहेत काही भ्रष्टाचाराचे, 1-1, 2-2 करोड रुपये, त्याची सुद्धा मी चौकशी लावणार आहे. आणि ज्या गोष्टी आता मार्केट कमिटीचा विषय असन, दूध संघाचा विषय असन, मला सगळंच माहिती. मला फक्त तुम्ही चुकीच्या गोष्टी करू नका, मला याचं काही देणं घेणं नाही. माझं एकच मत आहे की तुम्ही लोकांना त्रास देऊ नका. तुम्ही लोकांना नाही त्रास दिला, आमचं काही म्हणणं नाही. उठ सूट कुणावर बी आरोप, तुम्ही आरोप करण्यालायक आहेत का? आपली परिस्थिती तशी आहे का? आपण लाईक काचेच्याच घरामध्ये राहता ना. हे कशासाठी? अहो आता खोटे गुन्हे दाखल केले म्हणतात. कुणी खोटे गुन्हे दाखल केले? सुरेश धस साहेबच खोटे गुन्हे दाखल करायला होते, तर माझा आरोप आहे. आता जामगाव मध्ये परवा मागच्या आठवड्यातच त्यांच्याच घरातून एक गुन्हा दाखल झालाय. का? वाळूचे टिप्पर इथून घेऊन जायचं नाही. वाळूचे टिप्पर इथून घेऊन जायचं नाही, माझ्या अंगावर घातलं. मग अंगावर जर घातलं तर कुठं जखम झालेली आहे का? कुठं लागलंय का? त्याचा काही हिडिओ आहे का? लोकांनी तिथून त्या सार्वजनिक रस्त्याहून कोणत्या गाड्या न्यायच्या, वाळू न्यायचं, काही न्यायचं, त्यांना ते खाली करून घ्यायचं दहशत करून. अशा पद्धतीने बरं आमचं म्हणणं काय की तुम्ही का खोटे गुन्हे दाखल करता? माझ्यावरच का? 2 विनयभंग, 1 विनयभंग, 1 पोक्सो, 2 अट्रॉसिट्या, 1 353, 1 हाफ मर्डर, अनेक खंडणीचे मला तक्रारी माझ्या विरोधात द्यायला लावल्या, हल्ले करता, आणि अजूनही गुंड तुम्ही घरात घेऊन बसता. हे बरोबर नाही ना. हे कशासाठी लागतात गुंड तुम्हाला? दस साहेबाला कोण दादागिरी करणार आहे? दस साहेब तर त्यातले हेडमास्टर आहेत ना. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी राजकारण त्यांच्या पद्धतीने करावा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु त्यांनी पब्लिकला भयभीत करू नये, कोणावर दहशत करायचं काम करू नये. आमचं
काही म्हणणं नाही बाकी. आणि संतोष देशमुख साहेबांच्या बाबतीत राजकारण आणू नये. हा, या निमित्तानेच आता एक छोटंसं उत्तर द्या फक्त. शेवटचा प्रश्न आहे. सुरेश धस जे आहेत ते या निमित्ताने किंवा आता उद्या बीडमध्ये मोर्चा पण आहे, परत एकदा निवडून आल्यानंतर त्यांनी त्या आक्रमकतेचं राजकारण सुरू केलंय का? ते मराठा समाजाचा एक चेहरा हो पाहत आहेत का? नाही, ते कधीच होणार नाही. त्यांनी मराठा समाजाचं कधीच चांगलं केलेलं नाही. त्यांना मराठा समाजाचा एखादा गरीब कार्यकर्ता जर चांगले कपडे घालून आला ना, त्यांना ते जमतच नाही. ते मराठा समाजातल्या कुठल्याच व्यक्तीला चांगलं बघत नाहीत. ते फक्त त्यांच्या कामापुरतं हातात धरतील. ही वस्तुस्थिती आहे. आणि इथून मागे अनुभव आहेत ना, कित्येक चांगले चांगले मराठा समाजाचे कार्यकर्ते नको म्हणतील, त्याच्याकडे जायचं नको, त्यांना भेटायचं नको, अशा पद्धतीची भाषा आहे. आणि काही दबावापोटी आहेत, इच्छा नसताना आहेत. आता कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक जण म्हणायचे की बाबा सुरेश धस साहेब पडले पाहिजेत, पण माझ्या गावात कमी मतं दिली तर मला मारेन, म्हणून ते निवडून आले. कारण की ही दहशत करणं, हे लोकांवर प्रेशर करणं, हे फक्त धस साहेबच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. ठीक आहे, तर हे आहेत राम खाडे, आष्टी पाडोदा मतदारसंघातले सुरेश धस यांचे एक कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. काल परवा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या निमित्ताने ही मुलाखत होती. राम खाडे यांच्या आरोपाशी तुम्ही सहमत आहात का? तुमची मतं कमेंटमध्ये जरूर कळवा. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.